तर वायर पेअर पण बघितलं. वायर पेअर नंतर आपण अनशिल्डेड ट्विस्टेड पेअर बघितले होते. दोन टाईप आहेत त्यामध्ये, अनशिल्डेड आणि दुसरा शिल्डेड. ओके, शिल्डेड ट्विस्टेड पेअर आणि अनशिल्डेड ट्विस्टेड पेअर, UTP आणि STP. कोएक्सियल केबल्स बघितले होते. कोएक्सियल केबल मध्ये पण दोन टाईप बघितले होते, 75 OHM आणि 50 OHM. ओके, कोएक्सियल केबल मध्ये काय बघितलं होतं? इट इज 80 times more transmission capacity than that of the twisted pair cable. ट्विस्टेड केबल पेक्षा 80 पट अधिक ट्रान्समिशन जास्त करतं, बरोबर, कोएक्सियल केबल. त्यानंतर लक्षात घेतलं तर आपण फायबर ऑप्टिक केबल. फायबर ऑप्टिक केबल मध्ये सिंगल मोड आणि मल्टी मोड, तर कॅपॅसिटी अजून जास्त आहे. किती कॅपॅसिटी आहे? तर 26,000 times more transmission capacity फायबर ऑप्टिक केबलची. ओके, त्यामध्ये सिंगल मोड आहे, मल्टी मोड आहे. त्यानंतर सॅटेलाइट ब्रॉडकास्ट आपण बघितलं. सॅटेलाइट मध्ये कम्युनिकेशन कसं होतं आणि त्याच्यामध्ये नीड ऑफ सॅटेलाइट कम्युनिकेशन, ग्राउंड वेव्ह प्रोपॅगेशन, स्काय वेव्ह प्रोपॅगेशन बघितलं होतं. तर कम्युनिकेशन फॉर लॉंग डिस्टन्सेस, म्हणजे सॅटेलाइटचा उपयोग कम्युनिकेशन फॉर लॉंग डिस्टन्ससाठी होतो. आणि सॅटेलाइट कसे वर्क करतात ती थिअरी आपण बघितली. डायग्रामिक रिप्रेझेंटेशन पण आपण काल बघितलं होतं. फर्स्ट अर्थ स्टेशन, त्याच्यावरून सॅटेलाइट जाणार अपलिंक मधून डेटा किंवा डेटा पॅकेट, आणि तिथून सॉरी तिथून परत तो सेकंड अर्थ स्टेशन लँड. नंतर आपण सॅटेलाइट कम्युनिकेशनचे ऍडव्हान्टेजेस बघितले होते, डिसएडव्हान्टेजेस बघितले होते. नंतर ऍप्लिकेशन्स ऑफ सॅटेलाइट कम्युनिकेशन. ऍप्लिकेशन कुठे बघितले होते? रेडिओ ब्रॉडकास्टिंग मध्ये, टीव्ही ब्रॉडकास्टिंग मध्ये, इंटरनेट ऍप्लिकेशन्स, मिलिटरी ऍप्लिकेशन्स, रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन, हे सगळ्यात महत्त्वाचं वेदर कंडिशन फोरकास्टिंग. ओके, तर हे आपण सॅटेलाइट कम्युनिकेशन बघितलं. आणि लास्टचा पार्ट आपला आहे होता मायक्रोवेव्ह. तर मायक्रोवेव्ह ट्रान्समिशन मध्ये काय होता? It is a line of sight transmission that is sending and receiving the antennas. So there is requirement of antennas. Okay, and those antennas must be properly aligned with each other. आणि सगळ्यात महत्त्वाची फ्रिक्वेन्सी लक्षात घ्या. फ्रिक्वेन्सी रेंज फॉर मायक्रोवेव्ह that is 1 GHz to 300 GHz. ही एवढी फ्रिक्वेन्सी आहे मायक्रोवेव्ह, म्हणजे या मायक्रोवेव्ह कम्युनिकेशन लिंक मध्ये. डायग्रामेटिक रिप्रेझेंटेशन दाखवलेलं आहे. So microwaves, they are majorly used for mobile phone communication and television distribution. सगळ्यात महत्त्वाचं मोबाईल फोन कम्युनिकेशन आणि टेलिव्हिजन डिस्ट्रीब्युशन साठी मायक्रोवेव्ह वापरले जातात. ओके, हॅलो, शेवटचा पाठ आपल्याला समजला. आपण लक्षात घेतलं मायक्रोवेव्ह. ही जी पीपीटी आहे किंवा प्रेझेंटेशन आहे ते तुम्हाला मी तुमच्या ग्रुपवरती सेंड करतो, जेणेकरून ते तुम्हाला नोट्स म्हणून वापरता येईल. ओके, पुढचा पॉईंट आपण सिलेबसला बघूया. पुढचा पॉईंट आपला आहे OSI रेफरन्सिंग मॉडेल आणि TCP/IP मॉडेल. ओके, तुमच्या सिलेबस मध्ये चुकून तिथे DSI रेफरन्सिंग मॉडेल झालेलं आहे. तुमच्याकडे सिलेबस आहे का सध्या सगळ्यांच्याकडे? बघा, राहुल, पूजा, प्रगती, प्रणाली. हा सर, DSI रेफरन्सिंग मॉडेल दिले. हा, ते ऍक्च्युली ते OSI असं असेल, पण OSI. ओके, हा, तर ते OSI आणि
TCP/IP असा तो पॉइंट आहे, तर तो आपण कव्हर करूया. समजतंय? हॅलो. हा सर. आवाज येतो सर्वांना? हा येतोय. आणि स्लाइड दिसते का तुमच्या मोबाईल वरती किंवा लॅपटॉप वरती? नाही सर. आता नाही सर. नाही दिसत का? दिसते का? नाही सर. OSI रेफरन्सिंग मॉडेल अशी स्क्रीन शेअर केलेली दिसत नाही का पीपी? येस सर, आता झाली. ओके. बघा, तुमच्या सिलेबस मध्ये DSI असं तिथं राईटअप झालेलं आहे. DSIच्या ऐवजी OSI आहे. ओके. तर आवाज येतो माझा? येस नो कोणीतरी म्हणा. मी मग काल सांगितले तुम्हाला, मी एक जण कोणीतरी येस सर. काय आहे की तुमच्या सिलेबस मध्ये तरी DSI लिहिलेलं आहे, परंतु DSIच्या ऐवजी तो OSI आहे. ओके. OSI म्हणजे ओपन सिस्टीम इंटरकनेक्शन मॉडेल. ओके. अँड दॅट इज डेव्हलप्ड बाय इंटरनॅशनल स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन ISO. जे OSI ही एक सिस्टीम आहे आणि ती इंटरकनेक्शन सिस्टीम आहे. ओके. दॅट इज ओपन सिस्टीम इंटरकनेक्शन मॉडेल अँड डेव्हलप्ड बाय ISO. आता याचा उपयोग काय बघा. OSI चा उपयोग काय बघा. OSI gives a layered network framework that conceptualize how communication should be done between the heterogeneous system. म्हणजे की एक कन्सेप्च्युलाइज्ड कम्युनिकेशन सिस्टीम आहे आणि त्याच्यामध्ये लेयर्ड हेट्रोजिनस सिस्टीम मध्ये कम्युनिकेशन केलं जातं. ओके. आता इट गिव्स ए लेयर्ड नेटवर्किंग फ्रेमवर्क. लेयर्ड नेटवर्किंग फ्रेमवर्क म्हणजे बघा, पुढे आपण एक डायग्राम बघणार आहोत. आता तुम्हाला एक डायग्राम दिसते का तुमच्या स्क्रीनवरती? हा सर दिसते. फ्लोचार्ट. करेक्ट. व्हेरी गुड. तर त्याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 लेयर्स आहेत. लेअर 1 जो आहे, लेअर 1 फिजिकल लेअर आहे. लेअर 1 फिजिकल लेअर आहे. लेअर 2 डेटा लिंक लेअर आहे. लेअर 3 नेटवर्क लेअर आहे. लेअर 4 ट्रान्सपोर्ट लेअर. 5 सेशन, 6 प्रेझेंटेशन आणि 7 ऍप्लिकेशन. म्हणजे याच्यामध्ये काय होतं OSI रेफरन्सिंग मॉडेलमध्ये, इट गिव्स ए लेयर्ड नेटवर्किंग फ्रेमवर्क and that conceptualize how communication should be done between heterogeneous system. दोन वेगवेगळ्या हेट्रोजेनियस सिस्टीम जर विचारात घेतल्या, म्हणजे उदाहरणार्थ एका लॅन नेटवर्क वरती, आता लॅन म्हणजे तुम्हाला माहिती आहे लोकल एरिया नेटवर्क वरती बरेच सारे कम्प्युटर अटॅच असतील. त्यातले A आणि B असे दोन कम्प्युटर जर विचारात घेतले, तर A वरून B कडे पाठवलेला मेसेज हा कोणत्या स्वरूपात जाणार आहे, in which format that will go there and how it will be applied on that B computer. Okay, to understand that the model or to understand the system, how the communication takes place, this model has been put forward and that is given by International Standards Organization. OSI referencing model इतके आहे की जे काय करते, तर इंटरकनेक्शन मॉडेल आहे आणि ज्याच्यामध्ये हेट्रोजेनियस सिस्टीम मध्ये कम्युनिकेशन कसं आहे ते दाखवतं. 7 लेयर्ड इंटरकनेक्टेड सिस्टीमचं सांगितलं. 7 लेयर्स कुठले बघा. लेयर्स म्हणजे एक सिस्टीम आहे
जसं की आता फिजिकल लेअर जर विचारात घेतला तर आपण काय म्हणतो, समजा इथे एक लॅपटॉप आहे, म्हणजे मी तर लॅपटॉपवरती काम करतो, तर ही एक सिस्टीम आहे. सो इट इज अ फिजिकल लेअर. ओके. अँड दिस फिजिकल सिस्टीम ऍक्ट एज ए फर्स्ट लेअर. सो फिजिकल लेअर तुम्हाला इथं फिजिकल लेअर हा पहिली सिस्टीम आहे किंवा पहिला लेअर आहे. फिजिकल लेअर म्हणजे काय, तर फिजिकल कम्प्युटर किंवा आपण फिजिकल इन्स्ट्रुमेंट म्हणूया, ते काही असू शकते. दॅट मे बी लॅपटॉप, दॅट मे बी मोबाईल, दॅट मे बी अदर सिस्टीम ऑल्सो. ओके. तो फिजिकल लेअर. डाटा लिंक लेअर मध्ये काय होतं, तर व्हॉट एव्हर वी आर गोइंग टू टाईप और व्हॉट एव्हर वी आर गोइंग टू सेंड, दॅट इज द डेटा. सो दॅट इज द डेटा लिंक लेअर. समजते. डेटा लिंक कशाला म्हणायचं, जो डेटा आपण पाठवणार आहे, सपोज that may be JPG format, that may be Word format, that may be PPT format, whatever it may be. So that data link layer is the second layer. Third is the network layer. नेटवर्क लेअर मध्ये काय येतं, तर आपण नेटवर्किंग सिस्टीम मध्ये केबल्स वगैरे विचारत घेतो, बरोबर, ते येतं. ट्रान्सपोर्ट सिस्टीम मध्ये सुद्धा केबल्स वगैरे किंवा आपण कम्युनिकेशन लिंक वगैरे ते येतं, बरोबर. सेशन लेअर मध्ये काय येतं, तर आपण बरेच सारे राउटर, हब हे लक्षात घेतले ते येतं. प्रेझेंटेशन हब मध्ये काय येतं, तर प्रेझेंटेशन हब मध्ये तिकडचं सिस्टीम, म्हणजे उदाहरणार्थ ए कॉम्प्युटर कडून बी कॉम्प्युटरला आपण काय पाठवलेलं आहे, इन्फॉर्मेशन पाठवलेलं आहे किंवा डेटा पॅकेट पाठवलेलं आहे, तर बी कॉम्प्युटरला ते प्रेझेंटेशन होणार आहे. सो प्रेझेंटेशन लेअर. आणि सगळ्यात शेवटचा ऍप्लिकेशन लेअर आहे. तर ऍप्लिकेशन लेअर म्हणजे काय, what type of file it is there, accordingly that will be applied. Say for example, जर आपण पाठवलेली फाईल ही ऑडिओ फाईल असेल, तर तिथं ऑडिओ काय होईल, रिंग होईल, बरोबर, म्हणजे ऑडिओचा आवाज तिथं ऐकू. जर आपण पिक्चर फाईल पाठवली असेल तर ती पिक्चर फाईल तिथं दिसेल, बरोबर. ऑडिओ व्हिडिओ असेल तर एव्ही फाईल तिथे ओपन होईल. समजतंय. म्हणजे सॉरी फॉर डिस्टर्बन्स. तर ऍप्लिकेशन लेअर मध्ये काय येणार आहे, तिथं जी फाईल आपण पाठवणार आहे त्या फाईलचं ऍप्लिकेशन काय आहे त्याप्रमाणे ते ऍप्लिकेशन तिथं होणार आहे. समजलं. तर सगळ्यात शेवटचं जे आहे ते ऍप्लिकेशन लेअर आहे. ऍप्लिकेशन हे तिकडच्या सिस्टीमला काय होणार आहे, लागू होणार आहे. समजलं का. समजतं सर्वांना. हॅलो. हा सर समजते. तर सेकंड लेअर समजले तुम्हाला. सर पुन्हा एकदा सांगा जरा तर आवाज. लेअरचे एक्झाम्पल सांगा सर परत. सांगतो. पहिला आहे फिजिकल लेअर, म्हणजे इथली सिस्टीम, बरोबर. हॅलो. ते पुढे येणारच आहे आपल्याला, आपण बघूया पुढे. सर इथे बघा फिजिकल लेअर लिहिले. फिजिकल लेअर, डेटा लिंक लेअर अँड द नेटवर्क लेअर आर द नेटवर्क सपोर्ट लेअर्स. ते नेटवर्कला सपोर्ट करणारे लेअर्स आहेत. लेअर मॅनेज द फिजिकल ट्रान्सफर ऑफ डेटा फ्रॉम वन डिव्हाइस टू द अनदर. लेअर्स काय करतात, लेअर्स दे आर मॅनेजिंग द फिजिकल ट्रान्सफर ऑफ डेटा. फिजिकल ट्रान्सफर ऑफ डेटा म्हणजे काय, डेटा ट्रान्सफर करणार आहेत, फिजिकली डेटा ट्रान्सफर करणार आहेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. हे काम कोणाचं आहे, लेअर्स काम. सेशन लेअर काय करतो बघा, सेशन लेअर, प्रेझेंटेशन लेअर आणि ऍप्लिकेशन लेअर दे आर द युजर सपोर्ट लेअर्स. म्हणजे अपोजिट सिस्टीमला मदत करणारे ते लेअर्स आहेत. सेशन लेअर, प्रेझेंटेशन लेअर आणि ऍप्लिकेशन लेअर, दे आर द युजर सपोर्ट layers. Okay, and these layers they allow
द कम्युनिकेशन अमॉंग अनरिलेटेड सॉफ्टवेअर ऑफ डिसिमिलर एन्व्हायरमेंट. याचा वापर काय होतो त्या लेयर्सचा तिकडच्या विरुद्ध बाजूच्या. दे अलाउज these layers they allows communication among unrelated softwares. Unrelated softwares मध्ये पण ते काय करतात कम्युनिकेशन करून आणतात. दे अलाउ द कम्युनिकेशन. आणि सगळ्यात शेवटचं म्हणलंय ट्रान्सपोर्ट लेअर लिंक्स द टू ग्रुप्स. दोन वेगवेगळे ग्रुप काय करतात ट्रान्सपोर्ट लेअर कनेक्ट करून देतात. आता इथे सगळे 7 जे लेअर आहेत ते डिटेल्स दिलेले आहेत बघा. मेन फंक्शन ऑफ ईच ऑफ द लेअर इट इज एज फॉलोज. बघा पहिलं काय म्हटलंय फिजिकल लेअर. इट इज टू ट्रान्समिट द इंडिव्हिज्युअल बीट्स फ्रॉम वन नोड टू द अनदर बाय द फिजिकल मीडियम. आता बीट म्हणजे काय तर आपण जी 0101 ही जी इन्फॉर्मेशन असते कम्प्युटरची लँग्वेज 0101 लँग्वेज त्याला बीट म्हणतात. ओके तर तर ती कम्प्युटरची जी बीट आहे त्याच्यावरून फिजिकल लेअर काय होतो म्हणजे तो फिजिकल लेअर आहे तो ट्रान्सफर होतो. ओके बीट इज ट्रान्सफर्ड दॅट इज फिजिकल लेअर. दुसरं म्हटलंय डेटा लिंक लेअर. तर डेटा लिंक लेअर मध्ये काय म्हटलंय बघा इट इज रिस्पॉन्सिबल फॉर रिलायबल ट्रान्सफर ऑफ द डेटा फ्रेम्स फ्रॉम वन नोड टू द अनदर अँड कनेक्टेड बाय द फिजिकल लेअर. म्हणजे डेटा लिंक मध्ये काय होते तर रिलायबल ट्रान्सफर ऑफ डेटा होतो आणि तो वन नोड कडून दुसऱ्या नोडकडे ट्रान्सफर होतो म्हणजे ए कडून बी बाय द फिजिकल लेअर. फिजिकल लेअर म्हणजे आपण विचारात घेऊ शकतो की वायर असेल वॉट एव्हर दॅट इज कम्युनिकेशन लिंक इज दॅट इज कॉल्ड एज द डेटा लिंक लेअर. नेटवर्क लेअर मध्ये काय म्हणतो बघा इट मॅनेजेस द डिलिव्हरी ऑफ इंडिव्हिज्युअल डेटा पॅकेट्स फ्रॉम वन सोर्स डेस्टिनेशन टू अप्रोप्रिएट ऍड्रेसिंग अँड राउटिंग. आता राउटिंग हब स्विच हे तुम्हाला शब्द माहिती आहे. तर ते नेटवर्क लेअर मधले सगळे लेअर नेटवर्क लेअर मधला तो पार्ट आहे. सो नेटवर्क लेअर दॅट मॅनेजेस द डिलिव्हरी ऑफ इंडिव्हिज्युअल डेटा पॅकेट्स फ्रॉम सोर्स टू डेस्टिनेशन. सोर्स टू डेस्टिनेशन म्हणजे काय बघा मी मग अशा सांगितलं कम्प्युटर ए आणि कम्प्युटर बी हे दोन वेगवेगळे कम्प्युटर जर कनेक्ट करणार असतील तर ए इज कॉल्ड एज सोर्स बी इज कॉल्ड एज डेस्टिनेशन. सो डेटा पॅकेट्स कॅन बी सेंड फ्रॉम computer A to computer B. So that is the source to destination. That is the network layer. Next म्हटलेलं आहे ट्रान्सपोर्ट लेअर. ट्रान्सपोर्ट लेअर मध्ये काय म्हणते बघा इट इज रिस्पॉन्सिबल फॉर डिलिव्हरी ऑफ एंटायर मेसेज फ्रॉम सोर्स होस्ट टू डेस्टिनेशन होस्ट. सोर्स होस्ट कडून डेस्टिनेशन होस्ट कडे ट्रान्सपोर्ट लेअर काय करतो तर डेटा ट्रान्सफर करत असतो. ओके सो दॅट इज अ ट्रान्सपोर्ट लेअर. सेशन लेअर मध्ये काय म्हटलं बघा आता सेशन लेअर प्रेझेंटेशन लेअर आणि ऍप्लिकेशन लेअर हे अपोजिट साइडचे काय आहेत तर पार्ट आहे म्हणजे डेस्टिनेशन साइड्स. सो सेशन लेअर इस्टॅब्लिशेस द सेशन बिटवीन द युजर अँड ऑफर द सर्व्हिसेस लाईक डायल ऑफ कंट्रोल अँड सिंक्रोनायझेशन. सिंक्रोनायझेशन म्हणजे काय जर जो डेटा येणार आहे तो डेटा उदाहरणार्थ एक वाक्य आपण लक्षात घेऊया हाय गुड मॉर्निंग असं जर वाक्य असेल हाय गुड मॉर्निंग तर समजा सुरुवातीला शब्द आला मॉर्निंग नंतर शब्द आला समजा गुड नंतर आला हाय तर हे सिंक्रोनायझेशन मध्ये आहे का नाही. तर सिंक्रोनायझेशन करण्याचं काम ह्या सेशन लेअर मध्ये केलं हाय गुड मॉर्निंग. ओके सो सेशन लेअर दॅट इज प्रोव्हाइडिंग द सर्व्हिसेस लाईक डायल ऑफ कंट्रोल अँड सिंक्रोनायझेशन. ओके डायल ऑफ कंट्रोल करणं आणि सिंक्रोनायझेशन करणं हे त्याचं काम आहे. प्रेझेंटेशन लेअर मध्ये काय म्हटलं बघा प्रेझेंटेशन लेअर मॉनिटर्स सिंटॅक्स अँड सिमॅन्टिक्स ऑफ ट्रान्समिटेड इन्फॉर्मेशन थ्रू ट्रान्सलेशन कॉम्प्रेशन अँड इन्क्रिप्शन. ओके ट्रान्सलेशन कॉम्प्रेशन अँड इन्क्रिप्शन बघा सांगतो तुम्हाला ट्रान्सलेशन म्हणजे काय डेटा कॅन बी ट्रान्सलेटेड फ्रॉम वन फॉर्मॅट टू अनदर फॉर्मॅट. सो ट्रान्सलेटेड. कॉम्प्रेशन डेटा हा कॉम्प्रेस केला जातो बरोबर का
कारण 0101 फॉर्मॅट मध्ये असलेला डेटा हा लार्ज डेटा आहे, तो कॉम्प्रेस करून तो सुटेबल फॉर्म मध्ये कॉम्प्रेस केला जातो, म्हणजे प्रेझेंट केला जातो. आणि इन्क्रिप्शन या शब्दाचा अर्थ आहे कोडिंग. ओके, डिक्रिप्शन या शब्दाचा अर्थ आहे डिकोडिंग. तर त्याचं इन्क्रिप्शन म्हणजे कोडिंग मध्ये ते काय केलं जातं, प्रेझेंट केलं जातं. सो प्रेझेंटेशन लेअर हा जो आहे तो 6वा लेअर आहे. 7वा लेअर आहे ऍप्लिकेशन लेअर. इट प्रोव्हाइड द हाय लेवल ऑफ एपीआय, ऍप्लिकेशन प्रोग्राम इंटरफेस टू द युजर्स. मग अशी सांगितले मी फाईल कोणती आहे त्या फाईलनुसार तिथं ऍप्लिकेशन होणार आहे. ते फॉर एक्झाम्पल आपण एखादी ऑडिओ फाईल पाठवतो समोरच्या व्यक्तीला. ऑडिओ फाईल पाठवतो म्हणजे ती रिडेबल नसते, ती ऐकण्यासाठीची असते. तर ऑडिओ हे झाला त्याचा फॉर्मॅट, बरोबर, आणि म्हणून ते ऍप्लिकेशन लेअर आहे. सो दॅट इज अ ऍप्लिकेशन लेअर. आणि हे 7 वेगवेगळे लेअर आहेत आणि 7 वेगवेगळे लेअर कशामध्ये येतात, ओएसआय मॉड्यूलमध्ये येतात. समजतं तुम्हाला? हॅलो पूजा, प्रगती, प्रणाली, आवाज येतो माझा? कोमल? हो सर. 7 वेगवेगळे लेअर समजले? येस सर. ओके. आणि ही जी आहे सिस्टीम दॅट इज अ ओएसआय रेफरन्सिंग मॉडेल, त्याला ओएसआय रेफरन्सिंग मॉडेल असं म्हणतात. समजलं? आता पुढचा जो पार्ट आहे तो टीसीपी आयपी मॉडेल. आता टीसीपी आयपी मॉडेल म्हणजे काय आहे? सिंपल आहे. तर त्याच्यामध्ये काय केले त्यांनी, टीसीपी आयपी मॉडेलमध्ये 7 लेअरच्या ऐवजी 4 लेअर बनवलेले आहेत. इन्स्टेड ऑफ द 7 layers they have prepared the 4 layers. So you can see here ओएसआय मॉडेल मध्ये 7 लेअर डाग आपल्याला दिसतात का बघा तुम्हाला? फिजिकल लेअर, डेटा लिंक लेअर, नेटवर्क लेअर, ट्रान्सपोर्ट लेअर, सेशन लेअर, प्रेझेंटेशन लेअर आणि ऍप्लिकेशन लेअर, बरोबर. आणि राईट साईडला जर तुम्ही बघितले तर टीसीपी आयपी मॉडेलमध्ये तर नेटवर्क ऍक्सेस लेअर, इंटरनेट लेअर, ट्रान्सपोर्ट लेअर आणि सगळ्यात शेवटीच आहे ते ऍप्लिकेशन लेअर आहे. आता हे कसे झालेत बघा, हे कॉम्प्रेस केले आहेत त्यांनी. पहिला जो 2 लेअर आहेत ओएसआय मधले ते नेटवर्क ऍक्सेस लेअर मध्ये कॉम्प्रेस झालेले आहेत. दिसतंय का इथं बघा? तुमच्या मोबाईल वरती किंवा लॅपटॉप वरती स्क्रीन दिसतेय का माझ्या लॅपटॉपची? येस सर. ठीक आहे, ठीक आहे. तर नेटवर्क ऍक्सेस लेअर मध्ये हे 2 लेअर काय झाले, कॉम्प्रेस झालेले आहेत. डेटा लिंक लेअर आणि फिजिकल लेअर, त्याचा एक लेअर तयार झाला. नेटवर्क लेअर मध्ये हा इंटरनेट लेअर म्हणून कनेक्ट केला आहे. नेटवर्क दॅट इज अ सिमिलर वर्ड फॉर इंटरनेट. नेटवर्क इज नथिंग बट द इंटरनेट, बरोबर. नेटवर्क आहे इंटरनेट म्हणजे. नेक्स्ट म्हटलं आहे ट्रान्सपोर्ट लेअर, सिमिलर अगेन, इट इज जस्ट ट्रान्सपोर्ट. आणि हे जे 3 आहेत ते रिसिव्हर साईडचे, रिसिव्हर साईडचे जे आहेत त्याला काय म्हणतो आपण, ह्याला एकत्रितपणे ऍप्लिकेशन लेअर असं म्हटलेलं आहे. मग हे 4 एकत्रित आले तर हे जे मॉडेल आहे त्याला टीसीपी आयपी मॉडेल असं म्हणतात. ओके, समजलं तुम्हाला? आता टीसीपी आयपी मॉडेलचा अर्थ काय बघा, ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल आणि इंटरनेट प्रोटोकॉल असा त्याचा अर्थ आहे. ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल म्हणजे डेटा इज ट्रान्सफर्ड अँड अगेन इट इज इंटरनेट प्रोटोकॉल ऑल्सो दॅट इज यूज. आता प्रोटोकॉल या शब्दाचा अर्थ बघा, सेट ऑफ रूल्स टू बी फॉलोड दॅट इज कॉल्ड एज प्रोटोकॉल. प्रोटोकॉल कशाला म्हणायचं? सेट ऑफ रूल्स. तुम्हाला माहित आहे सगळीकडे प्रोटोकॉल्स असतात बघा. म्हणजे आपण ऑफिसमध्ये गेलो तर प्रोटोकॉल असतो, मोठ्या कुठल्या गव्हर्नमेंट ऑफिसला गेलो तर प्रोटोकॉल असतो, बरोबर. गव्हर्नमेंटचे पण काही प्रोटोकॉल्स असतात. त्या प्रोटोकॉलनुसार म्हणजे आपण ऐकतो राज्यपालांच्या प्रोटोकॉलनुसार त्यांचं दौरा ठरलेला असतो. प्रोटोकॉल म्हणजे काय? सेट ऑफ रूल्स दॅट इज टू बी फॉलो, त्याला आपण प्रोटोकॉल म्हणतो. तसं इंटरनेटवरती किंवा कम्युनिकेशन मध्ये किंवा नेटवर्किंग मध्ये ज्यावेळेला आपण डेटा ट्रान्सफर करणार आहोत एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी, त्यावेळी पण तिथे काही आपल्याला रूल्स फॉलो करावे लागतात. आणि ते रूल्स आणि रेग्युलेशन नथिंग बट प्रोटोकॉल, त्याला काय म्हणतो आपण? प्रोटोकॉल. ओके, तर ओएसआय मॉडेल हे पहिलं आहे. त्याच्यानंतर दुसरं सांगितलं आपण टीसीपी आयपी मॉडेल. आता टीसीपी आयपी मॉडेल मध्ये काय म्हटलं बघा, टीसीपी आयपी मॉडेल तुम्हाला मोबाईल सर्वांना दिसतंय?
तुम्हाला सर्वांना Yes, sir. screen हो दिसते दिसते. ना? हा, ओके, ठीक ठीक. तर TCP/IP रेफरन्स काय म्हटलं बघा, TCP/IP रेफरन्स मॉडेल इज ए 4 लेयर्ड सुटेबल फॉर कम्युनिकेशन प्रोटोकॉल्स. हा 4 लेयर्ड सूट आहे फॉर कम्युनिकेशन प्रोटोकॉल. मग आपण बघितलं 7 लेयर्ड असेल तर तो OSI मॉडेल आहे आणि TCP/IP हा 4 लेयर्ड कम्युनिकेशन प्रोटोकॉल आहे. समजतंय? नेम इट्स बिल्डिंग 4 लेयर्ड सूट कम्युनिकेशन प्रोटोकॉल. तर 4 लेयरची नावं पण बघूया आणि त्याचे ऍप्लिकेशन्स काय. सो इट वॉज डेव्हलप्ड बाय DOD, डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स इन द 1960. आता हे युएस डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स आहे, त्यांनी डेव्हलप केलेलं आहे TCP/IP मॉडेल. सुरुवातीला त्यांनी इंटरनेट, ARPANET वगैरे, इथरनेट वगैरे हे जे सगळ्या सिस्टीम होत्या कम्युनिकेशनच्या किंवा डेटा कम्युनिकेशनच्या किंवा नेटवर्किंगच्या ज्या सिस्टीम सगळ्या होत्या त्या त्यांनी फक्त मिलिटरीसाठी लागू केल्या होत्या किंवा मिलिटरीसाठी त्यांनी डेव्हलप केल्या. सो that is the Department of Defense he developed the system of TCP/IP, but nowadays it can be used by all the people and all the organizations, you can say, or everywhere in the world. So it is named after the two main protocols. दोन वेगवेगळे प्रोटोकॉल आहेत, एक ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल आहे आणि दुसरा इंटरनेट प्रोटोकॉल आहे. तर ह्या दोन प्रोटोकॉलनी काय केलेलं आहे, TCP/IP मॉडेल तयार झालेलं आहे. So TCP stands for Transmission Control Protocol and IP stands for Internet Protocol. समजते? TCP स्टँड्स फॉर ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल, त्याला ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल म्हणायचं आणि IP ला काय म्हणायचं, इंटरनेट प्रोटोकॉल. प्रोटोकॉल म्हणजे काय समजलं, सेट ऑफ रूल्स टू बी फॉलोड ड्युरिंग द फंक्शन. सो दॅट इज कॉल्ड एज प्रोटोकॉल. तर इथं आपण लक्षात घेतो की नेटवर्किंग मध्ये ज्यावेळेला डेटा ट्रान्सफर करणार आहोत आपण, त्यावेळेला पण तिथं काही रूल्स फॉलो करावे लागतील, तर काही प्रोटोकॉल्स असतील, तर ते प्रोटोकॉल्स जे डिफाईन केलेले आहेत, तर ते प्रोटोकॉल्स डिफाईन केलेले आहेत म्हणजे काय आहे, ते TCP आणि IP मॉडेल आहे किंवा OSI मॉडेल आहे. समजते? त्या लेअर मधूनच ते डेटा काय होणार आहे, ट्रान्सफर होणार. डेटा इज नॉट इझिली ट्रान्सफर्ड ऍज इट इज ऍज वी कॅन सी. म्हणजे आपण लक्षात घेतो, आपल्याला ते खूप सोपं वाटतं आता, पण याच्या मागे खूप हार्डवर्क आहे. डेटा ट्रान्सफर सिस्टीम जी आहे ती जी डेव्हलप झालेली आहे, ती डेटा ट्रान्सफर सिस्टीम डेव्हलप करण्यापाठीमागे खूप हार्डवर्क घेतलेलं गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सिस्टीम, त्याच्यामध्ये लेयर्स आहेत आणि ते लेयर्स डेव्हलप करून मग ते काय झालेले डेटा ट्रान्सफर होण्याची टेक्नॉलॉजी आहे ती काय झालेली आहे, डेव्हलप झालेली आहे. आता आपण काय करतो, सहज आपल्याला एखादी फाईल आवडली किंवा एखादं काही इमेज वगैरे आवडली किंवा आपण एखादा मेल सहज आपण इझिली जस्ट आपण ओपन द इनबॉक्स और वी कॅन ओपन द राईट मेल chat box and we are writing and we are sending easily within 1 second or within few seconds. पण हे डेटा पाठवणं किंवा मेसेज पाठवणं किंवा नेटवर्किंग करणं हे त्या प्रोटोकॉल मधूनच झालं पाहिजे आणि ते प्रोटोकॉलचे हे रूल्स आहेत किंवा ते प्रोटोकॉलचे हे काय आहे तर लेयर्स आहेत आणि त्या लेअर मधूनच तो काय होतो, डेटा ट्रान्सफर होत राहतो. अदरवाइज दॅट डेटा कॅनॉट बी ट्रान्सफर, त्याशिवाय तो डेटा ट्रान्सफर होत नाही. डेटा ट्रान्सफर होण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्याची काय असते, आवश्यकता असते, ह्या लेयर्सची आवश्यकता असते, प्रोटोकॉलची आवश्यकता असते. म्हणून हे तुम्हाला अभ्यासाला दिलेलं आहे, हाऊ द नेटवर्किंग इज कॅरिड आउट. आणि आपल्याला माहित आहे नेटवर्किंग मध्ये आपण टोपोलॉजी स्टडी केलेला आहे, रिंग टोपोलॉजी, बस टोपोलॉजी, बरोबर, मेश टोपोलॉजी. तर त्याच्यामध्ये कम्प्युटर्स कनेक्ट केले ते बघितलेलं आहे. त्यानंतर आपण वॅन लक्षात घेतली, मॅन लक्षात घेतली, ओके, लॅन वॅन मॅन, ओके, लोकल एरिया नेटवर्क. आपल्याला नेटवर्क माहित आहे, पण नेटवर्क मध्ये डेटा कसा ट्रान्सफर होतो हे समजून घ्यायचं आपल्याला काय समजून घ्यावं लागेल, तर लेअर समजून घ्या. हे लेअर्स म्हणजे काय आहेत, तर OSI मॉडेल आणि TCP/IP मॉडेल. आता TCP/IP मॉडेल मध्ये 4 लेअर सांगितलेत आणि OSI मॉडेल मध्ये 7 लेअर सांगितले. ते 7 लेअरच कन्वर्जन कशामध्ये केले आहे त्यांनी, तर out of that 7 layers they are converted to the 4 layers and those 4 layers are nothing but the that forms TCP/IP मॉडेल. तेच TCP/IP मॉडेल तयार करतो. ओके, बघा आता TCP/IP मॉडेल काय आहे. फर्स्ट होस्ट टू नेटवर्क लेअर, पहिला जो आहे तो होस्ट टू नेटवर्क लेअर आहे. तर होस्ट म्हणजे काय, तर लोएस्ट लेअर आहे. लोएस्ट लेअर म्हणजे काय, जो डेटा ट्रान्सफर करणार आहे तो होस्ट लेअर आहे. ओके, अँड दॅट इज कन्सर्न विथ द
फिजिकल ट्रान्समिशन ऑफ द डेटा. होस्ट नेटवर्क लेअर हा फिजिकल ट्रान्समिशन ऑफ डेटाशी रिलेटेड आहे. TCP/IP डज नॉट स्पेसिफिकली डिफाईन एनी प्रोटोकॉल. TCP/IP हा कुठलाही स्पेसिफिक प्रोटोकॉल डिफाईन करत नाही, बट सपोर्ट्स ऑल द स्टँडर्ड प्रोटोकॉल्स. ते स्टँडर्ड प्रोटोकॉल जे आहेत TCP/IP ते सगळे ह्याच्यामध्ये अगोदरच जे आपण बघितलं OSI मध्ये ते सगळे स्टँडर्ड प्रोटोकॉल फॉलो करतो TCP/IP. सो होस्ट टू नेटवर्क लेअर हा पहिला लेअर. दुसरं म्हटलंय इंटरनेट लेअर. आता इंटरनेट लेअर मध्ये काय म्हटले बघा, इंटरनेट लेअर मध्ये इंटरनेट प्रोटोकॉल असतात अँड दॅट इज सपोर्टेड बाय द प्रोटोकॉल्स ICMP, IGMP, RARP अँड ARP. आता हे डिटेल्स जाण्याची काय आवश्यकता नाही, तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की इंटरनेट लेअर दॅट इज सपोर्टेड बाय द डिफरंट ऑफ इंटरनेट प्रोटोकॉल्स. आणि इंटरनेट प्रोटोकॉल्स हे वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. त्याची त्यांनी थोडक्यात शॉर्ट फॉर्म दिले आहेत आपल्याला ICMP, IGMP. P that indicates for the protocol. Last letter is P that indicates the protocol. Okay. सो ते सगळे वेगवेगळे प्रोटोकॉल्स आहेत, इंटरनेट लेअरचे प्रोटोकॉल्स आहेत. आणि इंटरनेट लेअरचे प्रोटोकॉल्स काय करतात तर इंटरनेट मध्ये किंवा त्या नेटवर्क मध्ये डेटा ट्रान्सफर करण्यासाठी प्रोटोकॉल्स उपयुक्त ठरतात. सो मेन प्रोटोकॉल इन द लेअर इज इंटरनेट प्रोटोकॉल. जर TCP/IP मध्ये महत्वाचा कुठला लेअर असेल तर तो इंटरनेट लेअर हा महत्वाचा लेअर आहे. ओके. नेक्स्ट म्हटलेलं आहे ट्रान्सपोर्ट लेअर. आता ट्रान्सपोर्ट लेअर मध्ये काय म्हटलं बघा, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर एरर फ्री टू एंड डिलिव्हरी ऑफ डेटा. एरर फ्री एंड टू एंड डिलिव्हरी ऑफ डेटा. आता एरर फ्री एंड टू एंड म्हणजे काय लक्षात घ्या, मगाशी मी तुम्हाला सांगितलं कॉम्प्युटर सिस्टीम A टू कॉम्प्युटर सिस्टीम B या दोन वेगवेगळ्या सिस्टीम आहेत. आणि या दोन वेगवेगळ्या सिस्टीम मध्ये जर आपल्याला डेटा ट्रान्सफर करायचा असेल तर तो एरर फ्री डेटा ट्रान्सफर झाला पाहिजे. एरर फ्री म्हणजे काय, उदाहरणार्थ जर समजा तुम्ही 100 वाक्य टाईप केलेली आहे A मध्ये आणि ती 100च्या 100 वाक्य B ला ट्रान्सफर करायची, पण त्याच्यावेळी समजा 70 ट्रान्सफर झाली तर त्याला आपण एरर फ्री म्हणू का, नाही. दॅट इज द एरर डेटा ट्रान्सफर. ओके. सो एरर फ्री डेटा ट्रान्सफर करण्यासाठी ट्रान्सपोर्ट सिस्टीमची प्रोटोकॉल फॉलो करावे लागतील. आणि इथं ट्रान्सपोर्ट सिस्टीम मध्ये ट्रान्सपोर्ट लेअर मध्ये काय म्हणतो बघा, द प्रोटोकॉल डिफाइंड आर TCP, ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल, अँड द युजर डाटाग्राम प्रोटोकॉल UDP. तर हे प्रोटोकॉल्स आहेत म्हणजे सेट ऑफ रूल्स आहेत आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, एरर फ्री डेटा ट्रान्सफर होणार आहे एंड टू एंड. एंड टू एंड डेटा ट्रान्सफर होणार आहे. ओके. आणि लास्टचा आहे तो ऍप्लिकेशन लेअर आहे. मग सांगितले ऍप्लिकेशन लेअर मध्ये काय होतं, ऍप्लिकेशन लेअर मध्ये टाईप ऑफ फाईल कुठली आहे त्या पद्धतीने तिथं काय होणार आहे त्याचं ऍप्लिकेशन आपल्याला बघायला मिळणार आहे. दिस इज द टॉपमोस्ट लेअर अँड दॅट डिफाइन्स द इंटरफेस ऑफ द होस्ट प्रोग्राम. इंटरफेस ऑफ द होस्ट प्रोग्राम म्हणजे काय, मग मी सांगितलं इंटरफेस ऑफ द होस्ट प्रोग्राम म्हणजे काय इंटरफेस आहे, ऑडिओ आहे, व्हिडिओ आहे, रिडेबल फॉर्मॅट आहे, काय नेमकं आहे. दॅट इज द इंटरफेस ऑफ द होस्ट प्रोग्राम विथ द ट्रान्सपोर्ट लेअर सर्व्हिसेस. ओके. ट्रान्सपोर्ट लेअर सर्व्हिसेसच्या मदतीनं हा ऍप्लिकेशन लेअर काम करणार आहे. अँड दिस लेअर इन्क्लुड्स द ऑल हाय लेवल प्रोटोकॉल्स. हाय लेवल प्रोटोकॉल्स त्यामध्ये असणार आहेत जसे की टेलनेट, DNS, HTTP, FTP आणि SMTP. तर हे सगळे वेगवेगळे प्रोटोकॉल्स आहेत ते कशामध्ये असणार आहेत, ऍप्लिकेशन लेअर मध्ये असणार आहे. ओके. तर हे 4 वेगवेगळे लेअर आपण लक्षात घेतोय आपण TCP/IP मध्ये. 7 वेगवेगळे लेअर्स आपण लक्षात घेतोय OSI मॉडेल मध्ये. आणि OSI मॉडेल आणि TCP मॉडेल हे दोन वेगवेगळे मॉडेल आहेत नेटवर्क मध्ये डेटा ट्रान्समिशन करण्यासाठी वापरण्याचे प्रोटोकॉल्स. ओके. सो हे OSI मॉडेल आणि TCP/IP मॉडेल हे दोन वेगवेगळे मॉडेल आहेत, लक्षात घ्या. आता TCP/IP मध्ये OSIच काय झालेलं आहे, कॉम्प्रेशन झालेलं आहे. इथे लिहिले बघा, पहिले दोन जे OSI चे आहेत तेच इकडे कन्वर्ट झालेले आहेत नेटवर्क ऍक्सेस लेअर मध्ये. दुसरा नेटवर्क लेअर इंटरनेट लेअर मध्ये. ट्रान्सपोर्ट लेअर परत आहे ना, ट्रान्सपोर्ट लेअर आहे. ऍप्लिकेशन लेअर, प्रेझेंटेशन लेअर आणि सेशन लेअर हा कन्वर्ट झालेला आहे ऍप्लिकेशन लेअर. असे 4 वेगवेगळे लेअर्स आहेत त्या TCP/IP मॉडेल मध्ये. OSI मॉडेल मध्ये आहेत 7 वेगवेगळे. समजलं. प्रणाली, पूजा, प्रगती, पल्लवी. Yes, sir.
समजतं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हे थोडक्यात तुम्ही शॉर्ट नोट आता एक शॉर्ट लिहा तुम्ही. मी तुम्हाला हे तुमच्या ग्रुपवरती पाठवतो कालचे पण आणि आजचं पण हा डेटा. दिसतंय तुमच्या स्क्रीनवरती? हा दिसतंय. व्यवसाय मॉडेल लिहिताय ना तुम्ही? हो हेच लिहितोय. तुम्ही सगळ्या लोकांनी काळजी घ्या कारण सध्या वातावरणामध्ये प्रचंड बदल होत आहे आणि साथ वाढतीये. त्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्या. आपापल्या ठिकाणी सुरक्षित राहा. यू जस्ट टेक केअर ऑफ ऑल ऑफ यू. सर करा चेंज स्लाइड.